अरे बेटा, तुझ्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिलेत मी. आणि मी उगाच डायलॉग नाही मारते बरं का. आणि मी कधी म्हटलं रे की तू प्रेमात पडलास? जय, हे प्रेम वगैरे आहे ना, हे खूप दूरच्या गोष्टी आहेत. अजून तो पल्ला गाठायला तुला खूप अवकाश आहे. आणि मी म्हणतच नाहीये की तू आत्ता कोणाच्या प्रेमात वगैरे पड. जय, माझं एवढंच म्हणणं आहे की तू कुठल्या तरी व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिक. थोडासा नाही, पूर्णपणे 100% विश्वास. आणि एकदा का तू कोणावर विश्वास ठेवलास ना, की पुढच्या सगळ्या गोष्टी अगदी तुला न कळत सहजपणे घडत जातील. जय, मला माहिती आहे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड आहे. तू ज्या सिच्युएशन मधनं गेलायस, ज्या ट्रॉमाला तू सामोरा गेलायस ना, त्यानंतर तुला वाटेल की हे सगळं खूप अवघड आहे. बाळा, पण ते अशक्य नाहीये. तू एकदा प्रयत्न तर करून बघ. येतो मी. अरे, पोहे तर खाऊन जा. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपल्या ऑफिसमध्ये एक स्पेशल गेस्ट आले, डॉक्टर GS अवधंकर सर. त्यांनी टीम बिल्डिंग, लीडरशिप आणि बिझनेस मॅनेजमेंटवर बरेच सेशन्स घेतले. सो आय होप आपल्याला त्यांच्या एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज मधून बरंच काही शिकायला मिळेल. सो प्लीज वेलकम डॉक्टर GS अवधंकर सर. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी हिअर. तुमच्या सगळ्यांचा एन्थुझियाझम बघून मला खूप मस्त वाटलं. आय होप आजचं हे सेशन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि मुख्यत्वे करून तुमच्या माइंडसेटमध्ये व्हॅल्यू एडिशन करणारं ठरेल. मला सांगा, कंपनी यशस्वी बनते ती कशामुळे? मोठ्या बिल्डिंगमुळे, मोठ्या ऑफिसमुळे की मोठ्या इन्व्हेस्टमेंटमुळे? हो सर, मोठी इन्व्हेस्टमेंट. आणखी? सर, मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे नाव. सो गुड मार्केटिंग आणि गुड ॲडव्हर्टायझिंग सर. ओके, बट इज दॅट इनफ? आणखी? सर, प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. दॅट इज ऑल्सो राईट, बट दॅट्स नॉट इनफ. कारण यशस्वी कंपनी बनते ते त्यामधल्या माणसांमुळे आणि त्या माणसांच्या एकमेकांच्या विश्वासामुळे टिकते. यशस्वी कंपनी ही चांगल्या टीममुळे बनते आणि चांगली टीम बनते एकमेकांवरच्या विश्वासामुळे. स्किल्स शिकवता येतात, पण ट्रस्ट तो मात्र कमवावाच लागतो. कळलं शायनर? ट्रस्ट ठेवावा लागतो. वाईट. ऐक, जरा कानांचा सुद्धा उपयोग कर. टीम म्हणजे मी नाही, आपण. लोकांना वाटतं लीडर म्हणजे सगळ्यांना ऑर्डर देणारा. नाही, लीडर म्हणजे सर्वात आधी स्वतः कामाला लागणारा, जो स्वतः पुढे उभा राहतो. त्याच्या मागे टीम उभी राहते. जो खुर्चीत बसून फक्त सूचना देतो, त्याच्या हाताखाली कर्मचारी फक्त काम करतात. त्याच्या जीवाला जीव लावत नाहीत. त्यांच्यासाठी तो फक्त बॉस असतो. पण त्याच्यासाठी जीव लावत नाही, तो बॉस असतो. लीडर म्हणजे फक्त अधिकार गाजवणारा माणूस नाही, सगळ्यांच्या संमतीनं एक दिशा ठरवली की त्यांच्या बरोबरीनं पुढे चालणारा माणूस. या माणसाला त्या दिशेला येणारी सगळी वादळं सुद्धा सगळ्यात आधी झेलावी लागतात. तो तुम्हाला प्रोटेक्टही करतो, पण त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांचा एकमेकांवरती विश्वास असायला लागतो. अरे, आमचा बॉस आमची काही किंमतच करत नाही, त्याला आमची काही पडलेलीच नाही, असा विचार एकदा मनात आला की संपलं. आणि तसंच आपल्या कलिग्स बद्दल आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझा एक क्लायंट होता. त्याचा CEO कायम माझ्याकडे कंप्लेंट करायचा, काही कामाचीच नाहीयेत. शेवटी कंटाळून मी एक दिवस त्यांना विचारलं, तुम्ही तुमच्या टीमचं कौतुक शेवटचं कधी केलं होतं, आठवतंय तुम्हाला? मग तो एकदम शांतच झाला. त्याला काही आठवतच नव्हतं. काय, लीडरची ताकद ही त्याच्या बोलण्यात नसते, तर वागण्यात असते. म्हणजे बघा, लहान मूल सुद्धा आपल्या आई वडिलांचं सगळं बोलणं ऐकत असतं, पण त्यांचं वागणंही बघत असतं. अगदी तसंच टीम सुद्धा आपल्या बॉसचं आणि एकमेकांचं वागणं बघत असतं आणि त्यावरून आपलं वागणं ठरवत असतं. थँक्यू. आता आपण कम्युनिकेशन बद्दल बोलूया.
कम्युनिकेशन म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर तुम्ही काय बोलताय हे दुसऱ्याला समजणं, समोरच्याला तुम्ही काय सांगताय हे त्याला समजणं, आणि तो काय बोलतोय हे तुम्ही पूर्णपणे नीट ऐकणं. लोक 2 चुका करतात. म्हणजे समोरच्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच आपलं तयार उत्तर त्यांना देतात, आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याचं बोलणं समजून न घेता आपलंच म्हणणं हेक्यानं हेच आणि असंच बरोबर आहे असं वागणं. हे तुला एवढं कसं ओळखतात? तू तर 2 चुका करतोस. माझ्याबद्दल नाहीये, तुझ्याबद्दल आहे. नुसती बडबड, ऐकून घ्यायची सवयच नाहीये ना. याची सुद्धा एक गोष्ट आहे बरं का. म्हणजे माझ्या एका क्लायंटचे 2 कर्मचारी एकमेकांची खूप भांडायचे. मग मी काय केलं, मी त्यांना एकदा सांगितलं, तुम्ही एकमेकांच्या समोर बसायचं, हा, पण नियम एक, दुसऱ्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत मध्ये त्याला बोलायचं नाही, अडवायचं नाही. आणि काय झालं असेल सांगा? अहो 10 मिनिटात त्यांचं भांडण संपलं. कारण त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांचं नीट ऐकलं होतं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हे तायडे, हरवले ना तुला आणि सरांना लावला पाहिजे. थँक्यू. आता प्रत्यक्ष काही गोष्टी अनुभवूया. म्हणजे काही गोष्टी ऐकून समजतात, पण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय काही गोष्टी आयुष्यभर लक्षात राहत नाहीत. चला, आता आपण एक टीम बिल्डिंगचा एक्सरसाइज करूया, ज्याच्यामुळे टीमवर्क किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कळेल.